नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या सुधास फूड लॅब चॅनलमध्ये. आज आपण बनवूयात नागपूरची स्पेशल उडदाची वडी किंवा सांबार वडी सुद्धा याला म्हणतात. कारण विदर्भामध्ये कोथिंबीरीला सांबार असे म्हटले जाते. यासाठी मी तेल गरम करून घेतले. त्यामध्ये मोहरी, जिरे आणि हिरवी मिरची कट केलेली आणि कांदा कापून घेतलेला टाकलाय. आता मी यामध्ये आले लसूण याची पेस्ट सुद्धा घालून घेतली आणि थोडं परतून घेतलं. त्यामध्ये थोडे तीळ घालून घेतले. तीळ घालून थोडा वेळ आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि खसखस घातली मी 1 चमचा पोहे खाण्याचा. आता आपण ते पण परतून घेऊया. त्यानंतर मी अर्धा कप असं खोवलेला नारळ टाकलाय. हळद घातली थोडी. हळद घातली आणि आता आपण याच्यामध्ये गोडा मसाला घालायचा आहे आणि थोडं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी धने जिरे पूड घातली, हिंग घातलाय थोडा आणि थोडं परतून घ्यायचं आहे आपल्याला. साखर घातली मी 1 चमचा पोहे खाण्याचा. आता आपण सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि लिंबू पिळून घेते. तुम्ही यामध्ये आमचूर पावडर सुद्धा घालू शकता. आता आपण हे व्यवस्थित परतून घेऊया. लाल मिरची पावडर घालून घेतली थोडी. आता मिसळून घेऊया. आता आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. ही कोथिंबीर मी रात्रीच निवडून स्वच्छ धुवून ठेवली. आपल्याला ही ओलसर कोथिंबीर यामध्ये अजिबात घालायची नाहीये. मीठ घालून घेतलंय आणि थोडा शेंगदाण्याचा कूट घातलाय मी. ओलसर कोथिंबीर घातली तर आपली वडी ही खुसखुशीत होणार नाही. आता मी इथे दोन कप असं बेसन घेतलंय आणि त्यामध्ये अर्धा कप असा मैदा घेतलाय. तुम्हाला जर मैदा नसेल हवा तर तुम्ही बेसनाचे सुद्धा बनवू शकतात बारीक. आणि त्यामध्ये ओवा क्रश करून टाकलाय आणि हळद घातले, मिरची घातली थोडी. आता मी यामध्ये थोडं मोहन करायचंय आपल्याला. 2 चमचे पोहे खाण्याचे एवढं मी मोहन यामध्ये करून टाकले कडकडीत छान. आता हे मोहन गरम असल्यामुळे मी थोडं चमच्याने परतून घेते. त्यानंतर हाताने चोळून छान घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ. जर हे जास्त मऊ भिजवलं तर हे व्यवस्थित भिजल्या जाणार नाही. असं आपल्याला थोडं हार्ड करून घ्यायचं आहे. आता मी त्याचे छान गोळे बनवून ठेवते जेणेकरून आपल्याला पारी लाटायला लगेच सहज सोपं होईल. हे बघा छान कट करून घेतले आणि मी 2 प्रकारचे तुम्हाला कोथिंबीर वडी म्हणजे सांबार वडी उडदाची बनवून दाखवणार आहे. आता मी एक वाटी घेतली. त्यामध्ये तेल, गोडा मसाला, आले लसूणची पेस्ट घालून घेतली. ते आपण पारीला लावणार आहे जेणेकरून सगळीकडे आपल्याला एकसारखी अशी टेस्ट मिळेल. आता पारीला मी तो मसाला लावून घेतलाय जे तेलाचं बनवलं आपण, गोडा मसाला आणि आले लसूण पेस्टचं. आता कोथिंबीर टाकली आपण सारण यामध्ये आणि पाणी लावून आपल्याला हे व्यवस्थित चिटकून घ्यायचं आहे जेणेकरून ही तेलामध्ये मिसळणार नाही, फुलणार नाही अशी पुडी आपल्याला बनवून घ्यायची आहे. आता हे दुसरं पण मी मोठी एक पारी लाटून घेते. आता ही वेगळ्या पद्धतीने मी बनवून दाखवणार आहे. ही पारी तुम्ही आता संक्रांत, मकर संक्रांत, हळदी कुंकू निमित्त सुद्धा बनवू शकतात. महिलांना हे खूपच आवडेल. हे बघा किती सोपी आहे आणि ही दुसरी पद्धत ही सुद्धा खूप छान वाटते. स्टफिंग भरून घेतली. साईडला पण तेल लावायचं आहे आणि व्यवस्थित हे दुमडून घ्यायचं आहे घट्टपणे. पोकळ दुमडायचं नाहीये आपल्याला. छान दाबून असं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि शेवटी पाणी लावून छान ते व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे जेणेकरून साईडच्या कडा सुद्धा व्यवस्थित दाबून घ्यायचे आहे जेणेकरून तेलामध्ये ते सुटायला नको. हे बघा असा मासोळी सारखा मी आकार करून घेते याला आणि हे सुद्धा खूपच छान वाटते. हे बघा
किती सुंदर दिसत आहेत हे बघा. आणि हेच तुम्ही दाबून मग तेलामध्ये सोडा व्यवस्थित, जेणेकरून जास्त सारण बाहेर येणार नाही. आता मी तेल तापत ठेवले आणि मोहागी असं तळून घ्यायचे आपल्याला, गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत. हे बघा. आणि लाटताना आपल्याला त्यांना पारीला अजिबात बेसन पीठ वगैरे कुठलंच पीठ वापरायचं नाही, तेलाचंच बोट घेऊन लाटून घ्यायचं आहे. आणि दह्याबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा